पेल्विक कंजेशन सिंड्रोम म्हणजे नेमकी काय आणि यामध्ये स्त्रियांनी कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये? पेल्विक कंजेशन सिंड्रोम हा आजार मुळातच लवकर निदान न होणारा आजार आहे. ह्या स्त्रियांमध्ये म्हणजे युजली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या स्त्रिया आहेत त्यामध्ये पेल्विक पेन, क्रॉनिक पेल्विक पेन आपण म्हणतो की ओटीपोटात दुखणे आणि ते बऱ्याच वेळा रिकरंट, म्हणजे कितीही औषधं घ्या, कितीही आपण त्यावर इलाज करा तरी ते दुखणं जात नाही. आणि अशा वेळेस जेव्हा आपण काही तपासण्या करतो, फॉर एक्झाम्पल सोनोग्राफी विथ कलर डॉक्टर किंवा आपण सिटी विनोग्राफी करतो, ह्यामध्ये आपल्याला त्या वेन्स पेल्विसमध्ये म्हणजे पोटाच्या खालच्या भागामध्ये फुगलेल्या दिसतात. त्याचं कारण असं आहे की तो जो रक्तप्रवाह पेल्विक वेन्समधनं हृदयाकडे जायला पाहिजे तसा न होता तो खालच्या दिशेने जातो आणि तिकडे कंजेशन होतं, म्हणून याला पेल्विक कंजेशन सिंड्रोम म्हणतात. या कंजेशनमुळे पेशंटला पेन होत असतं आणि इन्स्पाइट ऑफ टेकिंग पेन मेडिकेशन्स, मेनी अदर ट्रीटमेंट, patient does not get relief because the diagnosis is not made. Once we have a diagnosis, आपण अशा पद्धतीने डायग्नोसिस केलं तर आपण ह्या वेन्स बंद करू शकतो आणि ह्या बंद केल्यानंतर हे दुखणं कमी होऊ शकतं. ही ट्रीटमेंट परत मी सांगितल्याप्रमाणे अगदी एका छोट्या की होलमधनं, छोट्या सुईमधनं करता येते.